हवामान विभागाकडून शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्यानंतर आपण जर बघितलं तर मी आता जो आहे तो वेंगुर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर उभा आहे। या ठिकाणी लाटा ज्या आहेत त्या जरी उसळलेल्या नसल्या तरी काही प्रमाणात समुद्र खवळलेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गामध्ये 2 नंबरचा जो बावटा आहे तो देण्यात आला आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी लाटांचा जो मारा आहे तो काही प्रमाणात कमी असला तरी कमी दाबाचा पट्टा आहे तो अरबी समुद्रात निर्माण झाला, त्यामुळे ताशी 60 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। एकूणच जर बघितलं तर चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो थेट कोकण किनारपट्टीला जाणवला नसला तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड असेल, मुंबई असेल या ठिकाणी ह्याचा काहीसा परिणाम जाणू शकतो असंही हवामान विभागाने सांगितलं। त्यामुळे मच्छीमारांना देखील सतर्क राहण्याच्या ज्या आहेत त्या सूचना देण्यात आल्या आहेत। यापूर्वी तौक्ते वादळ झालं होतं आणि याचा थेट परिणाम होता तो कोकण किनारपट्टीवर झाला होता। बरंचसं नुकसान कोकण किनारपट्टीवर झालं होतं, त्यामुळे काही प्रमाणात लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। कारण वादळाचा जर थेट परिणाम कोकण किनारपट्टीवर झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। शासनाने सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।